नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण गुडघा व खुब्याचे आधुनिक सांधेरोपण या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर आनंद जाधव. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर आनंद जाधव हे पुण्याचे नावाजलेले ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. पुण्यात गेली 15 वर्ष गुडघा, खुबा आणि खांद्यांच्या सांध्याचे जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपीचा 27 वर्षांचा अनुभव आहे. पुण्यात ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, आयस्टार अँड पर्ल हॉस्पिटल शिवाजीनगर, रुबी हॉल क्लिनिक वानवडी इथे आपली सेवा ते पुरवतात. पुण्यात त्यांचं लंडन जॉईंट क्लिनिक या नावानं प्रायव्हेट क्लिनिक वानवडी इथे सुरू आहे. डॉक्टर आनंद जाधव बाणेरच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आधुनिक पद्धतीनं रोबोटिक सांधेरोपणाची सेवा देतात. त्यांचं ऑर्थोपेडिक सर्जरीचं उच्च शिक्षण लंडनमध्ये पूर्ण झालंय. याशिवाय त्यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, नेदरलँड, सिंगापूर इथून देखील जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी फेलोशिप्स पूर्ण केल्यात. डॉक्टर जाधव यांनी ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये 12 वर्ष कार्य केलंय. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी फेब्रुवारी 2001 मध्ये डॉक्टर जाधव यांना तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या मार्फत 10 डाउनिंग स्ट्रीट लंडन इथे गौरवण्यात आलेलं आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये देखील प्लेयर्स डॉक्टर म्हणूनही पुण्यात त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंवर देखील उपचार केलेले आहेत. डॉक्टर, आज आपण गुडघा आणि खुब्याचे आधुनिक पद्धतीनं कसे उपचार केले जातात आणि सांधेरोपण केलं जातं या विषयावर बोलणारच आहोत. सगळ्यात आधी गुडघ्याचा संधिवात म्हणजे नेमकं काय आणि तो कशामुळे होतो? गुडघ्याचा संधिवात हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे. तर तो कशामुळे होतो हे जाणून घ्यायच्या आधी आपण गुडघ्याची रचना बघूया. गुडघ्यामध्ये मांडीचं हाड असतं, नडगीचं हाड असतं आणि त्याला विशेष कोटिंग असतं. तर ते कोटिंगला आर्टिक्युलर कार्टिलेज म्हटलं जातं. तर हे आर्टिक्युलर कार्टिलेज हे फार विशेष स्नायू असतो. याच्यामुळे वेदनाविरहित हालचाल होते पेशंटची, घर्षण होत नाही, तुम्ही उड्या मारा, पळा, काही तुम्हाला त्रास होणार नाही. तर गमतीने म्हटलं जातं की ऑर्थोपेडिक सर्जनचा मेंदू गुडघ्यात असतो. तर माझ्यासाठी हो, त्याचं उत्तर हो आहे, कारण आर्टिक्युलर कार्टिलेज हे आम्हाला मेंदूसारखंच स्पेशल असतं. तर जेव्हा हे आर्टिक्युलर कार्टिलेज झिजायला लागतं तेव्हा मग वेदना पेशंटला जाणवायला लागतात आणि ते जर पूर्णपणे झिजून गेलं तर संधिवात होतो. तर त्याची कारणं अनेक आहेत. उदाहरणार्थ वयानुसार होणारी झीज, किंवा एखाद्याला आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर, किंवा जंतू संसर्ग झाला असेल तर, किंवा कधी जर त्या जॉईंटचे फ्रॅक्चर्स झाले असतील तर, किंवा आपण ऐकतो एखाद्याला गाऊट झाला आहे, जर वारंवार युरिक ॲसिड वाढल्यामुळं गाऊटचे अटॅक्स होत असतील तर त्याच्याने देखील सांधा खराब होतो. काही पेशंटमध्ये सांध्याची जी जाळी असते ती सुचते आणि ती त्या सांध्याला कुरतडून खायला लागते. तर अशा अनेक कारणांमुळे सांधा खराब होऊ शकतो. अनेक कारणं तर तुम्ही सांगितली, मात्र गुडघ्याचा हा जो संधिवात होतो यावर उपचार नेमके मग कसे? आता उपचार करण्यासाठी पेशंटची शारीरिक तपासणी केली जाते. त्यांना म्हणजे चालताना बघितलं जातं, त्यांच्या गुडघ्याची तपासणी करताना दुखणारा भाग कुठला ते बघितलं जातं, त्या सांध्यामध्ये वक्रता किती आहे ते करेक्ट होतं आहे की नाही, त्यांचे लिगामेंट्स कसे आहेत ते बघितलं जातं आणि त्याच्यानंतर एक्सरे केला जातो. तर एक्सरे करण्यामागचा उद्देश असा असतो की त्या आर्थरायटिसचं प्रमाण जाणून घेणं गरजेचं असतं. एक्सरे करताना एक फार महत्त्वाची टीप अशी आहे की ते एक्सरे वजन दिलेल्या अवस्थेत पाहिजे. म्हणजे आम्ही वेट बेअरिंग म्हणतो किंवा स्टँडिंग एक्सरे. तुम्ही जर आडवं झोपून काढलं तर 2 हाडामध्ये गॅप दिसते, पण तोच पेशंट जर उभा असेल, त्याचं भार जेव्हा त्या सांध्यावर येतो तेव्हा ते गॅप कमी झालेले असते. तर जी खरी स्थिती आहे ती उभा असतानाच कळते आपल्याला. मग त्या एक्सरेवर म्हणजे पेशंटला सांगतो मी की रुपाईची भाषा सगळ्यांना समजते, तो 4 आण्याचा घासलाय, 8 आण्याचा घासलाय, 12 आण्याचा घासलाय का पूर्ण सांधा घासलाय, आणि त्या स्टेजप्रमाणे मग त्याची ट्रीटमेंट ठरवली जाते. कुठल्याही पेशंटला आपण डायरेक्ट सर्जरी सांगत नाही, सिम्पल एक व्यायाम सांगितले जातात. तर गुडघ्याचे व्यायाम, वेदनाशामक गोळ्या, त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल 1 नंबरची गोळी आहे, पण गरज पडली तर मग हायर गोळ्या म्हणजे बोवरॉन किंवा डायक्लोफेनेकची गोळी दिली जाते. त्याच्यानंतर जीवनशैलीत बदल करायला सांगतो. आता गुडघा जर झिजला असेल तर तुम्ही त्याच्यावरचा लोड कमी करायला पाहिजे. उदाहरणार्थ खाली बसायचं बंद करायचं, मांडी घालायचं बंद करायचं, लिफ्ट आणि जिना असेल तर लिफ्टचा वापर करा.
फिटनेससाठी जिने चढत बसू नका. तसं एका जागी खूप वेळ बसू नका. अर्धा पाऊण तास झाला की उठायचं, चालायचं. तसं त्याचबरोबर काही पेशंट्सला आम्ही मलम देतो किंवा आजकाल मार्केटमध्ये तेल मिळतात, ते कुठलंही वापरलं तरी चालतं. सहसा मी सांगतो आधी तुम्ही साधारण 5 ते 10 मिनटं शेकून घ्या कोमट पाण्याच्या टेम्परेचर त्या टेम्परेचरने, आणि शेकून झाल्यानंतर मलम लावून हलकं मसाज करायचं. तसं आता हे सगळं करून देखील जर एखाद्याला आराम नाही पडत, आम्ही सांगतो की संकोच न करता काठीचा वापर करा तुम्ही. आता काठीचा वापर केला की गुडघ्यावरचा बोजा 30% कमी होतो, वेदना कमी जाणवायला लागतात. आता नॉन सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये हे सगळं करूनही जर पेशंटला आराम नसेल तर मग थोडंसं इंटरव्हेन्शन करावं लागतं त्याला. मग अशा पेशंटला आम्ही गुडघ्यातले इंजेक्शन सांगतो. आता यामध्ये 3 प्रकारचे इंजेक्शन असतात. एक आहे विस्को सप्लिमेंटेशन. आता विस्को सप्लिमेंटेशन म्हणजे लॅबमध्ये हायलोरॉनिक ॲसिडचं इंजेक्शन तयार केलं जातं, जे ल्युब्रिकंट ऑइलसारखं असतं. ते तर आपण जेव्हा मशीनमध्ये ऑइल सोडतो तर त्या लुब्रिकेशनमुळे ते मशीन चांगलं काम करतं. तर हे जे गुडघे झिजलेले असतात त्याच्यात जेव्हा तुम्ही ते ऑइल सोडता, त्यात 2 हाडांमध्ये तो ऑइलचा थर निर्माण होतो. ते घासलेले भाग एकमेकांना स्पर्श करत नाहीत, त्यामुळे वेदना कमी येतात. आणि त्या इंजेक्शनमध्ये असे काही गुणधर्म असतात की ज्याच्यामुळे सूज देखील कमी होते. तर त्याच्यामुळे पेशंटला आराम पडतो. पण ह्या इंजेक्शनच्या मर्यादा काय असतात की ते इंजेक्शन साधारण 6 महिने ते 12 महिने फक्त काम करू शकतं. त्याच्यानंतर जर त्रास झाला तर रिपीट करतायत. हे झालं विस्को सप्लिमेंटेशन. दुसरं इंजेक्शन आहे जे तुमच्या ब्लडपासून केलं जातं, त्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा PRP म्हटलं जातं. तर साधारण एक 20 cc ब्लड OPDमध्येच काढलं जातं. स्टराईल कंडिशनमध्ये मशीनमध्ये स्पिन केलं जातं. तर आपल्या ज्या पेशी असतात रक्तातल्या त्या खाली जातात आणि प्लेटलेट्सच्या पेशी फुटतात. त्या प्लेटलेट फुटल्यानंतर जो द्रव्य तयार होतो त्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणतात. ते देखील गुडघ्यामध्ये स्टराईल कंडिशनमध्ये टोचलं जातं. आता जर असर बघितला तर विस्को सप्लिमेंटेशन आणि PRP ह्यांचा दोन्हीचा असर 6 ते 12 महिन्याचा. आता आमच्यासाठी एक आणखी एक्साइटिंग डेव्हलपमेंट काय आहे की स्टेम सेल आपण ऐकत असतो, बऱ्याच ठिकाणी ऐकतो. तर आता चरबीच्या गाठींपासून स्टेम सेल्स काढले जातात. तर त्याला स्टेज कशी असते की OTमध्ये पेशंटच्या पोटातनं काही सर्टन ग्रॅम फॅट सेल्स काढले जातात आणि ते फॅट सेल्स मग मशीनमध्ये स्पिन केले जातात. तर स्पिन केल्यामुळे SVF नावाचा प्रकार तयार होतो, ज्याला म्हणतात स्ट्रोमल व्हॅस्क्युलर फ्रॅक्शन. व ते देखील गुडघ्यात इंजेक्ट केलं जातं. आता हे स्ट्रोमल व्हॅस्क्युलर फ्रॅक्शन एक्साइटिंग का आहे? कारण ते कार्टलेजला हिलिंग करतं. ते सुरुवातीच्या स्टेजमध्ये तो वेदना कमी होतात, पेशंटची हालचाल चांगली होते आणि त्यांना आराम पडतो. तर हे झाले सगळा जो स्पेक्ट्रम असतो की बिना ऑपरेशनचं काय करता येईल, तर हा प्रकार आहे त्याच्यात. आता समजा सगळंच ट्राय केलं आहे किंवा आर्थरायटिस फारच ॲडव्हान्स आहे, म्हणजे आपण 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग सर्जरीचा विचार करावा लागतो. आणि जेव्हा सर्जरीचा आपण विचार करतो तेव्हा काय डायरेक्टली रिप्लेसमेंट सांगत नाही. जर एखाद्याचे गादी फाटली असेल किंवा कार्टिलेजचा फ्लॅप असेल आणि तो त्रास देत असेल तर अशा पेशंटला दुर्बिणीतनं मग शस्त्रक्रिया करून ते कार्टिलेजचा फ्लॅप क्लीन केला जातो. गादी फाटली असेल तर ती रिपेअर केली जाते. किंवा एखाद्याला जर जाळीचा प्रॉब्लेम असेल तर ती जाळी साफ केली जाते. खास करून संधिवाताच्या पेशंटमध्ये जर तुम्ही जाळी साफ केली तर त्या सांध्याचं आयुष्य वाढतं. त्यांचा तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंटचा जी पॉसिबिलिटी असते ती तुम्ही डिले करू शकता तिथे. त्याच्यानंतर काही पेशंटचे बाक असतात पायाला, मग अशा पेशंटला जर रिप्लेसमेंट नको असेल तर तुम्ही ते नडगीचं हाड ब्रेक करायचं, तो भाग करेक्ट करायचा. तर त्याच्यामुळे जो वजन झिजलेल्या भागावर जात होतं ते आता चांगल्या भागावर जातं आणि त्याच्यामुळे वेदना कमी येतात. तुम्ही जॉईंट रिप्लेसमेंटची संभावना टाळू शकता. तसं तर आत्तापर्यंतचे हे झाले सगळे सांधा वाचवायचे उपाय. एंड स्टेज की जिथं पार गोटा झालाय घासून तिथे सांधा वाचवता येत नाही, मग अशा पेशंटला आपण रिप्लेसमेंट करायला सांगतो. आता रिप्लेसमेंट म्हटलं की त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक तर जर फक्त गुडघ्याची अर्धी बाजूच, आम्ही जेव्हा गुडघ्याची भाषा बोलतो तेव्हा इनसाइड कंपार्टमेंट, आउटसाइड कंपार्टमेंट आणि वाटेच्या मागच्या कंपार्टमेंटला पटेलोफिमोरल कंपार्टमेंट म्हटलं.
तर इनसाइड कंपार्टमेंट किंवा मिडियल कंपार्टमेंटचं घासणं किंवा त्याचं आर्थरायटिस कॉमन आहे. जर फक्त त्या भागापुरता मर्यादित असेल आर्थरायटिस तर त्याला पार्शियल रिप्लेसमेंट करतात. पण पार्शियल रिप्लेसमेंटसाठी काही मर्यादा असतात की पेशंटचं वय 60पेक्षा कमी असायला पाहिजे, त्यांची झीज फक्त आतल्या बाजूला पाहिजे, त्यांची वाटी चांगली असायला हवी आणि तो सांधा स्थिर पाहिजे, कारण अस्थिर सांध्यात करून उपयोग नाही त्यांची. तर त्यांच्यामध्ये पार्शियल रिप्लेसमेंट करतायत. पण एखाद्याच्या पायाला खूपच बाक आहे किंवा बोन्स डिफॉर्म्ड आहेत, ॲडव्हान्स आर्थरायटिस, सगळा संबंध सांधाच खराब आहे, मग त्याला फुल रिप्लेसमेंटशिवाय पर्याय नाही. तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की रिप्लेसमेंट करताना केलं काय जातं की सांधा उघडला जातो आणि मग बोनचं विशिष्ट अँगलनी पेशंटच्या साईजच्या दृष्टीने कटिंग केलं जातं. मांडीच्या हाडाला जो बसवला जातो तो हा हिस्सा, याला फिमोरल कॉम्पोनंट म्हणतात. हे कोबाल्ट क्रोमपासून निर्मित केलं जातं. हे जातं मांडीच्या हाडाला, असं बसतं ते टोपी बसवल्यासारखं. खाली पायाच्या हाडाला, नडगीच्या हाडाला हे बेस प्लेट जातं आणि स्नायूला समतोल येईल त्या उंचीचं हे प्लास्टिकमध्ये बसवलं जातं. याला पॉलिएथिलीन म्हणतात. हे काय ऑर्डिनरी प्लास्टिक नाही आहे, खूप हाय ग्रेड प्लास्टिक आहे. आपण सुरी घेऊन कापायचा प्रयत्न केला तरी ते कापत नाही आणि आजकाल याची क्वालिटी खूप चांगली आहे. तर त्यामुळे जेव्हा आर्टिक्युलेशन होतं तर हा सांधा असा हलतो. तिथे हे कोबाल्ट क्रोम, खाली कोबाल्ट क्रोम किंवा टायटेनियम आणि मध्ये हाय ग्रेड प्लास्टिक, तो सांधा असा हलतो. काही पेशंट्सना निकेलची ॲलर्जी असते किंवा कोबाल्ट क्रोममध्ये एक निकेल एक कॉम्पोनंट असतं, त्याची ॲलर्जी असते. मग अशा पेशंटसाठी आपण गोल्डनी वापरतो. तर गोल्डनी म्हणजे काय, गोल्डपासून बनलेला नसतो तो. याच्यामध्ये कोबाल्ट क्रोमच्याच इम्प्लांटला टायटेनियम निओबियम नायट्राइड नावाचं एक्स्ट्रा कोटिंग दिलं जातं. त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी कमी होते, पेशंटला ॲलर्जीचा त्रास जाणवत नाही. त्याशिवाय ह्या इम्प्लांटचं आपण आयुष्यमान देखील वाढवतो. ॲटलिस्ट नाही म्हटलं तरी 3 ते 4 वर्ष आणखी वाढतात याच्यामुळे आयुष्यमानाचं. तर तसंच नडगीच्या हाडामध्ये जे जातं त्याला पण गोल्ड प्लेटिंग असतं. तर याचं लाईफ ऑर्डिनरी इम्प्लांटपेक्षा जास्त असतं, पण हे मर्यादित लोकांसाठीच वापरलं जातं. अगदीच. पूर्वी असं म्हटलं जायचं की गुडघ्याचं दुखणं नको, मात्र आता हे दुखणं जरी होत असलं तरी देखील त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात आणि सांधेरोपण होतं. ते नेमकं कसं हे तुम्ही सांगतातच आहे. आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण गुडघा व खुब्याचे आधुनिक सांधेरोपण या विषयावर माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आनंद जाधव. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. डॉक्टर, ज्या पद्धतीनं गुडघ्याचे उपचार केले जातात किंवा सांधेरोपण केलं जातं याबद्दल तुम्ही सांगतायत, मात्र रोबोटिक पद्धतीनं देखील सांधेरोपण केलं जातं. ते नेमकं रुग्णांनी कधी करून घ्यायला पाहिजे आणि त्याचा रुग्णांना फायदा किती होतो? आता आम्ही जेव्हा जॉईंट बदलतो तेव्हा ॲज अ सर्जन आमची सतत प्रयत्न असतात की तो जॉईंट परफेक्टली पोझिशनमध्ये असायला हवा, योग्य साईजचा, योग्य पद्धतीने बसवला जावा. तर ही ॲक्युरेसी वाढण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान आलेलं आहे, म्हणजे अ न्यू टूल इन आवर हँड्स असं म्हणतात. तर रोबोटिकमध्ये कसं असतं की पेशंटच्या पायाला काही सेन्सर्स जोडले जातात आणि ओटीमध्ये एक मशीन असतं. ह्या दोघांचा संवाद होतो. त्यामुळे रोबो एक 3D प्रतिकृती निर्माण करतो त्या पेशंटच्या साईजचं. तो ऑपरेशन म्हणजे बोन कट करायच्या आधी सर्जनला कळतं त्याची साईज किती आहे, ते कुठल्या पद्धतीने सगळ्यात बेस्ट बसेल आणि ती इन्फॉर्मेशन रोबोला सांगितली की ते रोबोचा जो कटिंग आर्म असतो तो सर्जन हातात पकडतो. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की रोबो ऑपरेशन करतो. तसं नाही, ऑपरेशन सर्जनच करतो, पण ते रोबोच्या सहाय्याने करतो. मग ते रोबोला जी इन्फॉर्मेशन दिली जाते तेवढंच कटिंग केलं जातं बोनचं आणि हेच इम्प्लांट बसवले जातात ते. त्यामुळे रोबोटिकचा फायदा काय आहे की ते इम्प्लांट अगदी योग्य पद्धतीने बसवले जातात ते. आता मी जर ह्याच्यात दाखवलं तुम्हाला तर फायदे जर आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही फायदे पेशंटसाठी असतात, काही फायदे डॉक्टरसाठी असतात. माझ्यासाठी फायदा काय आहे की ते इम्प्लांट अगदी व्यवस्थित बसतं, त्याच्यामुळे पेशंटची हालचाल चांगली होते, पेशंटला तो सांधा नैसर्गिक वाटतो आणि जेव्हा ते न्यूट्रल पोझिशनमध्ये बसतं त्याचं आयुष्यमान देखील वाढतं. आणि ह्या रोबोटिक टेक्नॉलॉजीमुळे झालं काय की पेशंटला वेदना कमी होतात, ब्लड लॉस जो होतो अगदी मिनिमल असतो. त्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी चालत जाऊ शकतो पेशंट घरी.
तर हॉस्पिटल स्टे मे बी 1 or 2 डेजच झाला होता. त्यामुळे दोघांसाठी विन विन सिच्युएशन असते ते. त्यामुळे रोबोटिक तंत्रज्ञान हे आता काळाची गरज होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे सर्जनची ॲक्युरसी वाढते आणि पेशंटलाही फायदा होतो. अगदी जसं तुम्ही सांगितलं की पूर्वी ऑपरेशन झाल्यानंतर खूप दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागत होतं, मात्र रोबोटिक सर्जरीचा हा देखील फायदा आहे की कमीत कमी वेळेमध्ये रुग्णाला घरीही जाता येतं आणि उपचारही अगदी सुटसुटीत झालेले आहेत. गुडघ्यानंतर खुब्याचा देखील तितकाच महत्त्वाचा खरं तर भाग आपल्या आयुष्यात असतो, मात्र त्याचेही आपल्याला आजार होतात. खुब्याचा एव्हीएन हा आजार म्हणजे नेमकं काय आणि उपचार कशा पद्धतीने केले जातात? आता खुब्याचा एव्हीएन हा फार सिरियस आजार आहे. दुर्दैवानं तो तरुणांमध्ये होतोय सध्या. एव्हीएन म्हणजे ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस. तर या चित्रात जसं बघताय तुम्ही, त्या ब्लड व्हेसल ज्या असतात त्या खुब्याच्या बॉलला जातात, त्या चोकअप होतात. अनेक कारणांमुळे चोकअप होतात. तर प्रमुख कारण काय आहे की एखाद्याला दारूचं व्यसन असेल किंवा स्टिरॉइडचं सेवन करण्यात आलं. आता स्टिरॉइड कोविडमुळे वाढलेलं आहे, त्याचा वापर वाढला आहे, किंवा चर्मरोग असेल त्याच्यासाठी दिले जातात, किंवा डेंग्यूसाठी वापरले जातात. एखाद्याला तंबाखूचं व्यसन असेल किंवा त्या खुब्याचा बॉलचं फ्रॅक्चरच झालं तर रक्तपुरवठा बंदच पडतो. काही लोकांना ब्लडचे दोष असतात ज्याच्यामुळे त्यांच्यात रक्ताच्या गाठी होण्याचं प्रमाण जास्त असतं, किंवा किमोथेरपी दिली, रेडिओथेरपी दिली तर त्या ब्लड वेसल चोकअप होतात. एंड रिझल्ट काय होतं की बॉल खराब होतो, त्यांना वेदना होतात. व त्यासाठी त्यांची तपासणी केली जाते, एक्सरे केले जातात. ते एक्सरेवर आणि MRIवर त्याचं प्रमाण ठरवलं जातं. मी एक सांगू इच्छितो की MRI लवकर करायला पाहिजे, लवकर निदान होतं. जर खुबा वाचवायचा असेल तर आपण ते वाचवू शकतो. एव्हीएनमध्ये 4 स्टेजेस असतात, 1, 2, 3, 4. 1 आणि 2 मध्ये बॉलचा शेप अबाधित असतो, 3 आणि 4 मध्ये खराब व्हायला लागलेला असतो. तर स्टेज 1, 2 आणि 3 मध्ये खुबा वाचवायचे प्रयत्न केले जातात, अर्ली स्टेज 3 पर्यंत. 4 स्टेज आणि ॲडव्हान्स 3 स्टेजला बदलायचीच वेळ येते तिथे. मग वाचवायचे प्रयत्न म्हणजे काय, तर खुब्यामध्ये ड्रिल केलं जातं. तर नुसतं ड्रिल केलं तरी त्यातलं प्रेशर कमी होतं बोनमधलं आणि वेदना कमी होतात. तर आपण त्याच्या पुढे जाऊन त्या ड्रिलच्या छिद्रामध्ये काही औषधं सोडतो. ते PRP जसं मगाशी म्हटलं तर ते PRP सोडलं जातं, किंवा पेशंटच्याच खुब्याच्या हाडातनं स्टेम सेल्स काढून ते इंजेक्ट केले जातात. आता हे एका स्टेजमध्ये हे दोन्ही ऑपरेशन्स होतात. तर याच्यात काय होतं की जे इंजेक्शन सोडलं जातं त्याच्यामुळे नवीन हाड निर्माण होतं, आणि जसं तुमच्या छताला तुम्ही जेवढे आधार द्याल तेवढं ते छत स्टेबल राहतं, तो बॉल कोलॅप्स होत नाहीत. हे ऑपरेशन साधारण 5 ते 7 वर्ष टिकतं. त्याच्यावर आणखी एक स्टेप आलेली आहे, ती म्हणजे 2 स्टेजमध्ये करावं लागते. तुमचे कमरेतनं स्टेम सेल्स काढले जातात, लॅबमध्ये कल्चरसाठी पाठवले जातात, आणि कल्चर झाल्यानंतर 1 महिन्यानंतर ते कोर डिकम्प्रेशनचं छिद्र करायचं आणि हे सेल्स टाकले जातात. थोडी महागडी प्रक्रिया आहे, पण याचे रिझल्ट 15 ते 20 वर्षापर्यंत यायला लागले. तर योग्य पेशंट ज्याला ते परवडतं ऑपरेशन, तर अशा पेशंटसाठी हा सल्ला दिला जातो. शेवटी एम काय आहे की तरुण माणसाचं हिप वाचवायचं, पण जिथे समजा आपण वाचवू शकत नाही मग रिप्लेसमेंटच्या नादी लागावं लागतं. जसं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की आपली जीवनशैली कुठेतरी बदलत चाललेली आहे. कृत्रिम खुब्याच्या सांध्याचं नेमकं आयुष्मान देखील किती असतं आणि त्याचबरोबर हे उपचार केल्यानंतर त्याच्या जीवनशैलीत देखील काही फरक पडतो का, काही बदल करावे लागतात का? आता रिप्लेसमेंटमध्ये कसं असतं, तरुण माणसामध्ये आपण अनसिमेंटेड इम्प्लांट वापरतो. म्हणजे मांडीच्या हाडात हे हायड्रॉक्सी ॲपिटाईट कोटेड इम्प्लांट मांडीमध्ये जातं. त्याच्यावर मग मेटलचा बॉल बसू शकतो किंवा हा सिरॅमिकचा बॉल बघतो. हा आहे मेटल, हा आहे सिरॅमिक. याचं आयुष्यमान थोडं कमी, याचं थोडंसं जास्त. आणि ही सॉकेटच्या साईडला अनसिमेंटेड तरुण माणसामध्ये असं सॉकेट बसवलं जातं. याला ठोकलं जातं, त्याच्यानंतर त्यात स्क्रू बसवले जातात, आणि मग त्याला लायनर एक तर सिरॅमिकचं जाईल किंवा प्लास्टिकचं जाईल. आता इथे प्लास्टिकचं लायनर दाखवतो मी. हे प्लास्टिकचं लायनर असं जातं आणि त्याच्यामध्ये मग हे आर्टिक्युलेशन होऊन असं हलत राहतं. तर ह्याची जी लाईफ स्पॅन आहे ती कशावर डिपेंड करते की तुम्ही काय वापरताय. जर तुम्ही मेटल आणि प्लास्टिक वापरलं तर 10 ते 15 वर्ष टिकेल ते. जर तुम्ही सिरॅमिक आणि प्लास्टिक वापरलं तर हे साधारण 15 ते 20 वर्ष टिकेल. सिरॅमिकमुळे झीज फार कमी होते, मेटलमुळे थोडी झीज जास्त होते. पण जर तुम्ही सिरॅमिकचा बॉल आणि सिरॅमिकचं लायनर वापरलं तर ते टेक्निकली 25 वर्ष किंवा त्या अधिक टिकू शकतं. पण ह्याला एकच दुष्परिणाम आहे की जर तुमच्या हातात समजा कप बशी पडली
तर ती तुटू शकते. जर पेशंट चुकून धडपडला तर त्याला क्रॅक आलं तर मग ते रिवाईज करावं लागतं. किंवा काही पेशंट चालत येताना ते घर्षण झालं की क्विक 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 असा आवाज येतो घर्षणाचा. म्हणून आता जगभर सिरॅमिक आणि सिरॅमिकचं आर्टिक्युलेशन हे मागे पडत चाललंय आणि हे जे सिरॅमिक आणि प्लास्टिक हे आर्टिक्युलेशन जास्त पॉप्युलर होत चाललंय. याच्यामुळे वेदना जातात आणि लाईफस्टाईल चांगली राहते. गुडघा आणि खुब्याचे आधुनिक सांधेरोपण आणि कशा पद्धतीने उपचार होतात हे तुम्ही सांगितलंच, त्यामुळे अर्थात अनेक पेशंटला याचा फायदा होणार आहे. डॉक्टर खूप खूप धन्यवाद, तुम्ही ते आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.